महाराष्ट्र के गुहागर श्रृंगारतली में परम वंदनीय जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के दर्शन और दिव्य प्रवचन हेतु भक्तों का सागर उमड़ पड़ा था। फूलों की सुंदर पाय घड़ियां बिछाई गई थी। गुरु नाम का अखंड जयघोष शुरू था। मंगल वाद्यों के स्वरों से और अखंड मंत्र घोष से पूरा वातावरण भक्ति भाव से पुलकित हो उठा। परम पूज्य गुरुदेव के करुणामय आगमन पर 11 बहनों को घरेलू आटा चक्कियों का निःशुल्क वितरण किया गया। इस कार्य से आत्मनिर्भरता, सेवा और मानवता का दिव्य संदेश मिलता है। श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के अमृत में प्रवचन ने हजारों हृदयों में भक्ति और प्रकाश की नई ज्योत जगा दी। रंजले गंजांची सेवा हीच ईश्वरी सेवा हा माझा संदेश आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही फक्त दुर्बल घटकांसाठीच काम करतो असं नाही, पुष्कळ काम करतो। आम्ही गाई म्हशी वाटतो, शेळ्या मेंढ्या देतो, घरघंटी देतो, शिलाई मशीन देतो, पिठाच्या चक्क्या देतो। याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो। आमच्या 53 ॲम्ब्युलन्स आहेत की लोकांचे जीव वाचवले पाहिजेत। वर्षातून एकदा आम्ही किमान 1 लाख रक्त बाटल्या थॅलेसेमिया, सिकल सेल्स, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर या रुग्णांना मिळालं पाहिजे, कारण त्यांना दर 15 दिवसांनी रक्ताची गरज लागते। म्हणून दरवर्षी आमचा 15 दिवसाचा कॅम्प असतो। या कॅम्पमधून आम्ही रक्त देत असतो। आता परवा 4 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान 1,36,270 रक्त बाटल्या आम्ही दिलेल्या आहेत। आता परवा आम्ही म्हणजे 8 तारखेलाच कार्यक्रम झाला। माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते, वनमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम झाला। संकल्पपूर्ती सोहळा 1,11,464 झाडं लावली आम्ही 1 महिन्यामध्ये। आम्ही लोकांना आवाहन केलं की आज जे ग्लोबल वॉर्मिंगमुळे नुकसान होत चाललेलं हे टाळायचं असेल तर झाडं लावणं गरजेचं आहे। झाडं आपला श्वास आहे। झाडं आपल्याला जगवणार, तर निसर्गाचं संतुलन झाडं ठेवणार आहे। आणि निसर्ग चक्र किंवा निसर्ग साखळी जी कोलॅप्स झालेली आहे त्याचं प्रमुख आहे प्रचंड वृक्षतोड आहे। आणि वृक्षतोड थांबवायची असेल तर झाडं लावा। आता पुढच्या महिन्यामध्ये किमान 5,000 कच्चे बंधारे बांधले जातील। म्हणजे दर महिन्याला आमच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात। माझा संदेशच आहे, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा संदेश आहे। आणि आम्ही लोकांना सांगतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून जर पुढे गेलो आपण, तर आपण विकसित पण होऊ आणि मनुष्य म्हणून पण जीवन जगू। अशा प्रकारचा आमचा संदेश आहे।